नमस्ते. हे पायदान मी ड्रेस आणि ब्लाऊजमधील उरलेला कपडा होता ना त्यापासून तयार केलेला आहे. तर मी कसं केलं त्यासाठी मापक किती घ्यावी लागतात हे थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मीटर रुंदीची पूर्ण लांब अशी म्हणजे आपल्याकडं जेवढा कपडा असेल ना तेवढ्या लांबीची आपल्याला 2-3 कलरच्या आपल्याला ज्या हव्या त्या कलरच्या आपण पट्ट्या काढून घ्यायच्या आणि जसं नॉड आपण पलटी करतो ना सेम त्याच पद्धतीने हे पलटी करून घ्यायचे. हे टिप मारल्यामुळे काय होणार आहे, आपलं पायदान छान असं व्यवस्थित असं प्रॉपर तयार होणार आहे. अजिबात धागे इकडे तिकडे विस्कटलेले दिसणार नाहीत. त्यासाठी मी ही टिप मारून घेत आहे. तुम्हाला जर टिप मारायची नसेल तर बघू शकता हे अशा मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा करू शकता, पण त्याचे धागे आहेत ना ते बाहेर दिसणार. तर ही पहा फ्रिल तयार कशी करायची तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. छोटे छोटे टिप म्हणजे मध्ये थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला ही छान अशी फ्रिल तयार करून घ्यायची आहे. आणि ह्या फ्रिलपासून आपल्याला पायदान बनवायचं आहे. दिसायला एवढं सुंदर दिसतं ना की तुम्हाला खरंच तुम्ही तुमच्या रूममध्ये जेव्हा म्हणजे बनवाल तेव्हा ना खूप सुंदर, अगदी सगळ्यांना आवडेल ना एवढं सुंदर आहे. आणि याचं तुम्ही सेलसुद्धा करू शकता. खूप सुंदर आहे. तर याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला. तर पहा मी गोल आकाराचं तयार करत आहे. तर मी 16-16 उभी आणि आडवी लांबी तुम्हाला दाखवली. 16 बाय 16चं आहे हे. तर एका फरशी म्हणजे आपली एक फरशी असते ना तेवढ्या पुरतं आहे. तुम्हाला यापेक्षा मोठं करायचं असेल तर काही हरकत नाही, मोठंसुद्धा करू शकता. तर तुमच्या आवडीनुसार गोल, चौकोनी, आयताकार किंवा लंबगोल सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीनं. मला तर गोल करायचं होतं, मी गोल करून घेतलेलं आहे. मध्ये ना एक आपल्याकडे ब्राऊन पेपर होता तो टाकलेला आहे. त्याच्यामुळं गोल राऊंड करायला मला म्हणजे सोपं गेलं आणि त्या आकारानुसार व्यवस्थित असं मला ॲडजस्टमेंट करता आलं. तर पहा पेपर लावल्यामुळे पटापट मशीनवरती ना आपला हा कपडा सरकत होता. आणि जर पेपर नसता तर म्हणजे व्यवस्थित असा आकार त्याला देता आला नसता मला. त्यामुळे मी पेपर लावून घेतलेला आहे. तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावला तरी चालेल. किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही समजा साडीमधला फॉर्म असतो ना तो लावायचा असेल तरी तुम्ही सुद्धा लावू शकता, काही हरकत नाही. आणि शक्यतो खालच्या बाजूला कॉटनचा कपडा लावा, कारण फरशीवरती लहान मुलं चालत असताना, आता मुलं तर असतातच आपल्या घरी, तर ती पाय वगैरे घसरतात ना. त्यामुळे नक्की ना ही टिप्स लक्षात ठेवा. खालच्या बाजूला तुम्ही कॉटनचा कपडा यूज करा. वरच्या बाजूला कॉटन नाही यूज केलं तरी चालेल. तर पहा मी गोलला टिप मारून घेतली. जो काही कागद होता तो थोडासा एक्स्ट्रा होता, थोडा कट केला. त्यानंतर गोल आहे ना त्याला ना मी आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित असं कवर होणार आहे. तर पाहू शकता गोलला आपण गोट मारून घ्यायचं आहे. बघू शकता खूप सुंदर असं तयार झालेला आहे आपला राऊंड. आणि आपल्याला पाहू शकता आता याच्यावरती जे काही फ्रिल बनवलेलं आहेत ना आपण आता दोन्हीचा मध्यभाग काढलेला आहे. 16ची लांबी रुंदी होती ना तर त्याचा मध्य काढला, 8वरती खून करून घेतली. आणि या पद्धतीने मी मधूनच सुरुवात केलेली आहे. पाहू शकता, कारण मी साईडनं नाही केली, कारण म्हटलं मधूनच करावी. थोडं म्हणजे कमी जास्त एक्स्ट्रा झालं तर ॲडजस्ट करता येईल यासाठी. तर पहा या पद्धतीने गोलमध्ये मी ब्ल्यू कलरचा जी फ्रिल होती ना तयार केलेली ती लावून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे एक 4 कलरचे तयार केलेले आहेत ना फ्रिल, तर त्या अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे. त्यानंतर येलो कलरची घेतलेली आहे. बघू शकता टिप मारताना सावकाश हळूवारपणे मारा. बघू शकता या पद्धतीने मारून घ्यायची टिप. आपल्याला खूप सुंदर असं म्हणजे कडा आहेत ना त्या अशा उचलून दिसल्या पाहिजे. आतल्या साईडला टिप आली ना तरी चालेल, किंवा मध्ये सेंटरमध्ये आपण जी काही फ्रिल बनवताना टिप मारली आणि त्याच्यावरती आलं तरी चालेल. जवळ पण मारू शकता, थोडंसं गॅप ठेवला तरी चालेल. आणि त्यानंतर आता बघा 2 कलर झाले. त्यानंतर तिसरा कलर आहे मोरपंखीमध्ये मोडतो तर तो कलर मी यूज केलेला आहे. पाहू शकता या पद्धतीने 3 लेअर झाले. त्यानंतर सर्वात शेवटी फायनल 4थी लेअर लावत आहे. बघू शकता ब्राऊन कलरची आहे. तर ती बघू शकता ड्रेसमधला कपडा होता तो मोठा होता ना म्हणून म्हटलं इथे ॲडजस्ट होईल. या पद्धतीने त्याच्यात 2 लेअर्स लावून घेतल्या. आणि तुम्हाला अजून एक शेवटी लावायचं असेल तरी चालेल, पण मी लावले नाही कारण तो गोल शेप दिसला नसताना म्हणूनसाठी थोडंसं शिल्लक ठेवलं. या पद्धतीने फायनली आपलं तयार झालेलं आहे पायदान. आता मध्ये थोडासा गॅप राहिला होता तर तिथे एक थोडासा कपडा मोरपंखीमधला उरलेला तो तिथे अटॅच करून घेतलेला आहे. तर पाहू शकता खूप सुंदर दिसायला, एवढं सुंदर ना. अगदी लहान मुलं तर बापरे, म्हणजे ना त्यांना असं वाटत होतं की कधी एकदा मी म्हणजे त्याच्यावरती पाय ठेवते असं झालेलं माझ्या मुलांना. तर खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. पाहू शकता. आणि एवढं भारी दिसतं ना, तुम्ही हे जर पाहिलं ना तर मार्केटमधून विकत आणणारच नाही. एवढं छान पायदान आपण घरी तयार करू शकतो. आणि याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्ही विकूसुद्धा शकता. धन्यवाद.